पण आता एवढं म्हणून सुद्धा ती क्लिअर व्हायला झाली, पण आम्ही कुठंच ती पुढं पाठवली नाही किंवा कुठंच जास्त लोकांपर्यंत हा विषय जाऊ दिला नाही. आणि आमच्याकडे मोजक्या आपण बघितलं असेल की काल रात्रीपासून काहीतरी कारण घेऊन या शहराचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न एका राजकीय पक्षाकडून केला जातोय. आज सकाळी बळजबरीनं काही दुकानं बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. आमची भूमिका एवढी आहे की हिंदूंचा रक्षाबंधनाचा सण अशा पद्धतीने दुकानं बंद करणं. आणि MIMच्या एका नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलत असताना तलवार काढण्याची भाषा या ठिकाणी केली. अशा पद्धतीने जर भाषा कोणी वापरत असेल तर ती कदापि सहन केली जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. अशी तलवार बंदूक गोळीची भाषा कदापि कोणी केलं तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची ही छत्रपती संभाजीनगरची इतिहास आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जाईल. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांनी कायदेशीर पद्धतीने मागणी केली पाहिजे. परंतु बळजबरी जाऊन कोणाचं दुकान बंद करायचं आणि बळजबरी एखाद्या 5, 50, 100 लोकांचा मॉब जमा करायचा आणि पोलीस स्टेशनवर जाऊन दबाव टाकायचा, अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. आणि आम्ही पोलीस आयुक्तांना विनंती केली की आपण हे प्रकरण अतिशय गंभीरतेनं घेतलं पाहिजे आणि जे लोकांचे माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असतील आणि या शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यावर वेळीच कारवाई केली पाहिजे. म्हणजेच उद्याची होणारी कोणती मोठी घटना या ठिकाणी थांबवता येईल. यासाठी म्हणून आपण माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी आमचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. आम्ही माननीय CP सरांना भेटलो, त्यांना आमचं म्हणणं काय ते सांगितलं, त्यांनी ऐकून घेतलं आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या म्हणजे या पक्षाच्या मागण्याने या शहराची शांतता आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने अबाधित राहील त्यासाठी करायच्या उपाययोजना याबद्दल आम्ही मागणी केलेली आहे आणि निश्चितच ते कारवाई करतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे.